आमचे स्कोरर रजा घेत आहेत, धन्यवाद. उद्या मित्र ये परत तू. थँक्यू गुप्ता, धन्यवाद. गोलंदाज प्रसाद. पहिला चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केला गेला. लॉंग ऑफ डीपला फिल्डर आहे, वेगाने पुढे आलाय. एकदा मिळेल. न्यामा बॉयज नक्कीच एक मोठा संघ आहे आणि प्लस म्हणजे हे दोन्ही जे संघ आहेत एक एक मॅच जिंकून हे दोन संघ पुढे आलेत. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये दुपारच्या वेळेमध्ये ज्याप्रमाणे मॅच खेळल्यात या ठिकाणी त्याप्रमाणे एक अनुभव आहे या मैदानाचा एक एक सामन्याचा दोन्ही संघांना. इथे आम्हाला आणखीन पुढे जायचं आहे. पाटील परिवाराच्या या ट्रॉफीला आमचे हात लागणं गरजेचे आहेत. या उद्दिष्टानं मात्र प्रत्येक संघ या ठिकाणी खेळण्यासाठी उतरत आहे. अकाउंट ओपन झाले. एक धाव या ठिकाणी. प्रसादनं मागच्या मॅचचा विचार केला आपण तर नक्कीच चांगली बॅटिंग केली होती, चांगली गोलंदाजी प्रसादनं आपल्या टीमसाठी केली होती आणि एक नक्कीच चांगलं टार्गेट या ठिकाणी आपण पाहिलं तर उभारलं होतं. वसई विरार फायर ब्रिगेडचा संघ खेळतोय. वेळ वाचवा प्लीज मित्रांनो, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे बघा, वेळेकडे देखील लक्ष द्या. प्रकाश पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये स्ट्राईक पंच आणि नॉन स्ट्राईक पंच आपण पाहू शकाल. स्क्वेअर पंच अप्पे आहे. चांगला चेंडू डॉट बॉल. मी म्हटलं ना की मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स प्रसादचा पाहिलाय बघा, इथे पाहू शकाल आपण. ती थोडीशी कमी केली होती आणि नक्कीच आम ऍक्शन एक अप्रतिम आहे. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 ओव्हरची मॅच, 18 चेंडूंचा खेळ सकाळपासून आपण पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू, इथे देखील चांगला चेंडू, अगदी स्टंप वरून चेंडू निघून जाते पंच म्हणतायत. क्या आवाज आहे. अप्रतिम गोलंदाजी आज प्रसादनं केलंय. उमेदमानचा हा मुलगा आहे आणि नक्कीच उमेदमानच्या त्या टीमच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक स्पर्धा प्रसाद देखील खेळतोय आणि आज नक्कीच वसई विरार फायर ब्रिगेड या संघाच्या माध्यमातून या मुलाला आपण खेळताना पाहतोय नारंगीच्या या मैदानावर. डाऊन द लेग. यावेळेस प्रकाश पाटील आमच्या दिशेने वळतील. वाईटचा इशारा नक्कीच येईल. वन ऑफ द ग्रेट लेजेंडरी प्लेयर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी मास्टर्स या संघाच्या माध्यमातून आपण प्रकाश पाटील यांचा खेळ पाहिलाय. एक बेस्ट ओपनर बॅटर म्हणून आपण त्यांना पाहिलंय. आज त्यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. धावा झाल्यात ते 2. MS स्टाईल मध्ये खेळायचं होतं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. चांगली लाईन. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. क्या बात आहे. कधी डाऊन द लेग, कधी आपण पाहिलं तर यॉर्कर मारा, यावेळेस आपण पाहिलं तर डाऊन द ऑफ स्टंप. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये व्हरायटी पाहायला मिळते प्रसादच्या. धावा येणं गरजेचे आहेत. टीम न्यामा बॉईज क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी लॉंग लेगचा फिल्डर येतोय, बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप करतोय. 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न आणि थ्रो येईपर्यंत 3 धावा देखील या ठिकाणी काढल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा धावा आणि धावा. आणि या कंडिशनमध्ये या फ्लडलाईटमध्ये पहिला सामना आपण खेळतोय. थोड्या वेळानंतर कदाचित ड्यू फॅक्टर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. धावाचं प्रमाण देखील कदाचित तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळू शकेल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं तुमची मानसिकता या कंडिशनमध्ये खेळण्याची ही महत्त्वाची असेल. उलटा पुलटा स्ट्रोक, स्विच हिटचा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अडवलंय. सिंगल मिळतोय. डबलचा कॉल. डबल देखील मिळेल. 2 धावा देखील मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 7. रोहन आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा झाल्यात 7. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत वसई विरार फायर ब्रिगेड या टीमनं. चला टॉस साठी यायचंय. निनाद स्पोर्ट्स विक्रोळी आणि श्रियांश स्पोर्ट्स विरार. निनाद स्पोर्ट्स विक्रोली टीम कॅप्टन आणि श्रियांश स्पोर्ट्स विरार टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. बघा शक्यतो 15 मिनिटात 3 षटकं टाकण्याचा प्रयत्न करा.
खरोखरच एक खेळाडू आपण इथे मिक्स करतोय. गौरव पाटील फायर ब्रिगेडचे ते देखील कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून मात्र या टीमला शुभेच्छा आहेत गौरव पाटील कडून. लाईव्ह टेलिकास्ट ते मॅच बघतायत. बॅकफुट जाऊन चेंडूला खेळल्या गेल्या. ऑन साईडला चेंडू टर्न झालाय. लॉंग लेग डीपला चेंडू निघून जातोय. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी होते. मी म्हटलं ना की सकाळी तुम्ही क्रिकेट कशा प्रकारे खेळलात आता ते मायने ठरत नाही. त्या ठिकाणी या फ्लड लाईट मध्ये तुम्हाला कसं क्रिकेट खेळायचं हे मायने ठरणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हे देखील तुम्हाला मी म्हटलं की तुमची मानसिकता या फ्लड लाईट मध्ये खेळण्याची तुमची मानसिकता एक सगळ्यात महत्त्वाची असेल. इथून मोठे फटके खेळायचे आहेत की डाऊन द ग्राउंड खेळी करायची आहे, सिंगल डबल या धावसंख्येने कम से कम 25 ते 30 धाव फलकावर लावायचे आहेत. या गोष्टी या फ्लड लाईट मध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. धावा झाल्या त्या 8. लॉफ्टेड खेळला गेला. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डीपच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं गेलं. इथे देखील 2 धावा. प्रत्येक चेंडूवर धावा येणे गरजेचे आहेत. मगाशीचा आपण सामना पाहिला, नक्कीच ते 2 मोठे फटके आणण्याचा नक्कीच चांगला स्कोर. 30 म्हणजे या कंडिशनमध्ये 30-35 धावा देखील खूप महत्त्वाचे आहेत. या अशा मुवमेंटमध्ये 30-35 धावा देखील खूप महत्त्वाचे आहेत आणि ते 20च्या आसपास थांबवायचं आहे वसई विरार फायर ब्रिगेड या टीमला, समोरच्या संघाला. तर नॅमा बॉईज 30च्या आकड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच हा संघ करणार आहे. धावसंख्या झाली ती 10. गोलंदाज तयार त्या ठिकाणी. सहयोग लाईन खराब. पंच प्रकाशजी पाटील वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. अवांतर धावेत भर. आणि या फ्लडलाईट मध्ये खेळण्याचा एक आनंद वेगळा असतो बघा. बरेच असे संघ विचार करत असतील की आम्हाला फ्लडलाईट मध्ये खेळायची संधी मिळायला हवी. गोलंदाज तयार. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय. चेंडूला ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव इथे मिळणार. थोडंसं फंबल झालंय. चेंडू उचलायला उशीर झालाय. 2 धाव इथे नक्कीच पूर्ण होतील. झहीरभाई आमच्या सुमित कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 13. बघा गौरव पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. 2 लगातार विकेट 500 रुपये असतील. फायर ब्रिगेडचे ते देखील कर्मचारी आहेत. शॉर्ट बॉल यावेळेस काय स्ट्रोक खेळाय. अफलातून फटका. अगदी चेंडूवर तीक्ष्ण नजरेनं पाहिला. स्वीट हिटचा फटका. स्वीट हिट. षटकार की चौकार? चौकार. 4 धावा. जे एक अफलातून फटका खेळला गेलाय. धावसंख्या झाली 17. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. लेग बायचा इशारा. 1 धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 18 धावा. मॅच नक्कीच ही देखील म्हणणार कारण चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता जी धावसंख्या आपण पाहतोय नॅमा बॉईज चॅलेंजर्स एका चांगल्या स्थितीमध्ये आपण या संघाला पाहतोय. कारण 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 1.5 चेंडूमध्ये आपण फलकावर धावा पाहतोय. 18 म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहे. 7 चेंडू आहेत. या 7 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा. एक चांगला धावफलक वसई विरार फायर ब्रिगेड या टीम समोर हा संघ ठेवू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटनं अतिशय सुंदर फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय सुंदर फटका. हा मिळणार चौकार. 4 धावा. या ठिकाणी नाणेफेक खेळली जात आहे. निनाद स्पोर्ट्स विक्रोली
अगेन्स्ट श्रीयांश स्पोर्ट्स विरार या दोन टीमच्या दरम्यान त्या नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. एका साईडला निनाद स्पोर्ट्स विक्रोळी तर एका साईडला श्रीयांश स्पोर्ट्स विरार. दुसऱ्या फेरीतील आपण हा सामना पाहतोय. टॉस त्या ठिकाणी होत आहे आणि यस टॉस विन. कोण जिंकलं नाणेफेक? निनाद स्पोर्ट्स श्रेयांश. निर्णय आपला लगेच जाहीर करावा. श्रेयांश स्पोर्ट्स विरार. बावीस धावा फलकावर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11च्या करंट रनरेटनं हा संघ खेळतोय. प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर 33 धावा या प्रोजेक्टर स्कोर दाखवत आहेत. लॉफ्टेड खेळलाय. लॉंग ऑन डीपला चेंडू येतोय. एकदा पूर्ण डबलचा कॉल दिला जातोय आणि या ठिकाणी बॅटर बाद. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर सूरज. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न कुठेतरी फसला गेला. विकेट डाऊन, आउट. धावा झाल्या त्या 23. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज बाद होतो त्या ठिकाणी मिस्टर रोशन. आउट. त्या 23 धावा गंभीर आमच्या अगदी बाजूला आहेत आणि आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. गंभीर, तुला अॅनिव्हर्सरीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा असतील. दोन चेंडू 2 विकेट तर नक्कीच मिळाल्या आहेत. जर्सी क्रमांक 10 गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गजेंद्र. चांगले बॅटिंग देखील गजेंद्रनं केली होती मागच्या मॅच मध्ये आणि चांगलं षटक देखील गजेंद्रनं हाताळलं होतं. व्हेरिएशन पाहिलं यावेळेस स्टोरॉम पेस. एक कमी गतीचा चेंडू या ठिकाणी यूज केला गेला. व्हेरिएशन आहे आणि तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर नक्कीच तुम्ही समोर कितीही मोठा बॅटर्स असला तर त्याच्यावर मात देऊ शकाल. कौतुक असेल. चांगला चेंडू टाकला गेलाय. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 24. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. यावेळेस प्रयत्न होता झेल कॅरी करण्यासाठी, मात्र चेंडू सरळ निघून गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एफर्ट अफलातून त्या ठिकाणी लागले गेले. हा चेंडू नक्कीच अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरनं केला होता आणि खूप चांगला फटका. धावा झाल्या त्या 30. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि यष्टीरक्षकांना टिपलाय झेल. संपलाय खेळ. संकेत या ठिकाणी आउट.
न्यू बॅटर येतोय निरंजन. बघा फॉलिंग स्वीपचा फटका काढण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या अगदी टोवर तो चेंडू लागला गेलाय आणि काय कॅच त्या ठिकाणी पकडलाय. यावेळेस देखील मिस्टर स्टोक आहे, मागे फिल्डर आहे. वन बॉल चेंडूला फील्ड केलं गेलं, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जातोय. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी 2 झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय, मात्र या शेवटच्या चेंडूवर 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं संघ थांबला गेलाय. न्यामा बॉईज चॅलेंजर्स जवळपास 32 या धावसंख्येवर आणि 33 धावा विजयासाठी वसई विरार फायर ब्रिगेड या टीमला. येणारे 18 चेंडूमध्ये 33 धावा वसई विरार फायर ब्रिगेड या टीमला करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच करतोय हलकासा बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक झहीर भाई यांना. मी घेतोय रजा. धन्यवाद नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ज्यांनी आम्हाला संधी दिली या ठिकाणी कॉमेंट्री करण्याची, त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. शुक्रिया भरत सर। फिर से तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे। नारंगी ग्रामसंघ नारंगी आयोजित पाटील परिवाराच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतो। चला बॅटर सलामी जोडी मैदान त्वरित पाठवा। येणारा 18 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान वसई विरार पाहतो तर फायर ब्रिगेड टीम या संघाला। शुक्रिया भरत सर जी, आपने इतना कॉपरेट किया। ये तमाम नारंगी ग्रामसंघ नारंगी का प्रेम है, मोहब्बत है। और दोस्तों ये तमाम मैदान पर आने के लिए हर खिलाड़ी की, वैसे ही कमेंटेटरों की और तमाम हमारे ऑफिशियल अंपायर डीजे ऑपरेटर तमाम का बहुत बहुत अपेक्षा रहती है। वैसे ही तमाम व्यक्तियों ने बहुत साथ दिया, उनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। आज का तीसरा दिन चल रहा है मैदान के अंदर और तीसरे दिन में दूसरे फेरी का दूसरा मुकाबला आप आपके सामने पेश करते हुए नजर आ रहे हैं। दिव्य मीडिया पे तमाम जनता हमें सुन रही है, देख रही है, वो तमाम जनताओं का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं क्योंकि खूबसूरत मुकाबले आपके सामने। 18 गेंदे 33 रन म्हणजे 11ची सरासरी आहे। रितेश गेंदबाजी पर आएंगे। 18 गेंदे 33 मुझे 11 के रन से बल्लेबाजी का जलवा बिखरना होगा। स्ट्राइक पर बल्लेबाजों की बात की जाए तो बल्लेबाज हैं गजेंद्र है सर जी, और नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज है प्रसाद। ये तो बैटर के पास क्षमता है, ताकत है, मगर ये मुकाबला भी दोनों टीमों के लिए बड़ा है। मैच ऑन 18-33 का मामला है। शॉर्ट गेंद थी, ऑस्टम आकर खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध है। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। अब जितनी डॉट गेंद है उतना प्रेशर, क्योंकि ये दोस्तों फन लाइट के मुकाबले आप देख रहे हैं, क्योंकि यहां पर शाम का समय अलग खेल बदला जाता है। ये नारंगी का ऐतिहासिक मैदान है। कल की रात में हमने मुकाबला देखा था। इसकी अगली गेंद ऑस्टम पर गेंद को कट कर दिया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात हैं मगर अच्छी रन के दोनों बल्लेबाजों के द्वारा। इस एक रन के साथ बल्लेबाजों का खाता खुलता हुआ टीम को पहुंचाया 1 रनों पर। मगर आज की रात कौन से टीमों के नाम होगी? 2 दिनों में 6 टीमों को नाम
नाम पे करते हुए देखा है, मगर आज कौन सी 3 टीमें नाम कर कर जाएगी। हर दिन में 3 टीमों को आगे बढ़ाव दिया जा रहा है। नारंगी ग्राम सभा नारंगी जानिब से तमाम खिलाड़ी इस मैदान पर उपस्थित है, पाटिल पाटिल परिवार के जानिब से। 7 स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार है। शॉट गिनती बैकफुट पर जाकर जगह बनाई, गेंद जा रही है कवर सीजन पर। जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करते, 1 रन आसानी से पूरा होता हुआ। 1 रन के साथ टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 2। 15 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 15 गेंदों में 31 रनों की दरकार है। 15 चेंडू 31 दावा। समीकरण चेंज होता हुआ नजर आएगा। हर गेंद पर प्रेशर दबाव होगा, क्योंकि आप लड़ना है, पसीने गंवाने पड़ेंगे। अपने सनलाइट में मुकाबले खेले हैं, अब फनलाइट का यह मुकाबला आपके सामने पेश होता हुआ नजर आ रहा है। चर्चा ज्यादा हो रही है, मगर टाइम ज्यादा नहीं जाना चाहिए, ये ध्यान में रखिए। इसके बाद बहुत मुकाबले आने बाकी हैं, हमें कॉपरेट करें। साढ़े 6 वाजलेले आपण लक्षात ठेवा। अगली गेंद, शॉट गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात हैं, नहीं करेंगे गलती। बल्लेबाज बैक टू डकआउट जाएंगे, गॉन। मैदान पर दाखिल हो रहे हैं। सुबह से बेहतरीन आवाज आपने सुनी है, भरत राव सर जी का बेहतरीन कॉपरेट रहा। कॉम बॉक्स में फुल सजी थे हमारे। बेहतरीन शॉट है, बैकफुट पर जाकर इनको खेला कवर रीजन पर। सुपर कवर से खिलाड़ी जब तक इनको फील करते 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 3 रनों पर। अब गेंदों की बात की जाए तो गेंदे हैं 13 और रन आने बाकी है मैदान पर 30। नेक्स्ट मॅच, चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या। सुनिश्चित करने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए। प्रशांत वहां पर थे, प्रसाद वहां पर से, मगर नाकाम। और ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। अब 15 की सरासरी आई है। 12 गेंदे 30 रनों की दरकार है। अब मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है। अब पार को चीर कर रास्ता बनाना होगा, गेंद को हवाई सफर में भेजना होगा। दिल्ली दूर है। चलिए दोस्तों, स्पोर्ट विरार ये मैच है ना, अभी तो ये टॉस हुआ ना। निनाद स्पोर्ट विक्रोली के बीच टॉस हो चुका है। इसके बाद खेला जाएगा वो तीसरा मुकाबला दूसरे फेरी का। बारह गेंद है। आउट साइड पर गेंद को खेला, ऊंचाई ली है गेंद ने, खिलाड़ी आ रहे कैच के नीचे, ले लिया कैच। बल्लेबाज बैक टू डकआउट, गॉन।
योगेश अगली गेंद के तैयार। शॉट गेंद ही पुल किया है, गेंद हवा में, खिलाड़ी आ रहे हैं मगर बेहतरीन एफर्ट देखने को मिलता हुआ। स्क्वायर लेग पर गेंद को फील किया गया, एक ही रन मिल जाएगा। बड़े शॉट अब चाहिए, बल्लेबाजों को लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। यहां पर फ्रंट लाइट में यह मुकाबला चलता हुआ डे नाइट क्रिकेट का महासंग्राम नारंगी के इतिहासी मैदान पर आप देख रहे हैं, विरार की नगरी में। क्या आप ये मुकाबले लाजवाब होते हुए, हर दिन 22 टीमें इस मैदान पर खेलती हुई नजर आ रही है। तीसरा दिन इस टूर्नामेंट का चलता हुआ नजर आ रहा है। साथ अगली गेंद के तैयार। शॉट गेंद ऑन साइड पर खेला है, गेंद फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा डीप से खिलाड़ी आएंगे। एक रन पूरा होता हुआ, मगर एक एक रन से बात नहीं बनेगी। मंजिलें दूर है, आपको हवाई सफर करना होगा। दिल्ली दूर है, दिल्ली जाना हुआ तो आप फ्लाइट में बैठना होगा, वरना यह मुकाबला आपसे दूर होता हुआ नजर आएगा। क्योंकि ये मुकाबले को जीतना होगा, आगे पड़ाव लेना होगा, तीसरी फेरी में जाना होगा। क्योंकि ये नाइट क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। योगेश अगली गेंद खेलने तैयार। शॉट गेंद ही पुल किया योगेश ने, गेंद हवा में है मगर खिलाड़ी बनेंगे दर्शक, दर्शक बनेंगे दीवाने। गेंद सी मारे का बार, षटकार, 6 रन। की गेंद थी ऑन साइड को, गेंद को मोड़ दिया और गेंद सी मारे का बार, षटकार। अब यही बल्लेबाजी करनी होगी योगेश को। अगली गेंद फिर ऑन साइड पर खेलना चाहते हैं, बैट के नीचे भाग में गेंद लगकर शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन मिलेगा। योगेश अपने आप से नाराज होंगे कि ये गेंद अगर बल्ले पर आती। 12 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं, 7 गेंदें 21 है। ये गेंदों पर सिक्सर, मैच का रूपरेखा बदल जाएगी। मगर बल्लेबाज करेंगे, गेंदबाज करने देंगे, करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि ये मुकाबला आपकी कीमती है। साथ अगली गेंद के तैयार है। शॉर्ट गेंद थी मगर ब्लेड ऑन होता हुआ, बल्लेबाज बैक टू डगआउट जाते हुए, गॉन, कम ऑन डीजा। दोस्तों, डीबीएन लाइव पे तमाम कमेंट भेजने वाले का भी हम शुक्रिया अदा करना चाहते हैं, जिन्होंने हमें बहुत ही पसंद दी है इस विरार की नगरी से। और वाकई में दोस्तों, ये तमाम हमारे नारंगी गमसम नारंगी पाटिल परिवार और उसके बाद हमारे तुकाराम मंगेला सर जी का बहुत बड़ा एहसान है, जिन्होंने इस मैदान से हमें आगे बढ़ने का मौका दिया और आज तक इस मैदान पर हमें समाप्त करने की संधि मिल रही है। 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 6 गेंदों में 21 रन चाहिए। योगेश है स्ट्राइक पर, आउटसाइड खेलना चाहते थे, बैट का ऊपरी किनारा, गेंद शॉर्ट फाइन लेग पर, बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन। होते हुए हाँ, मैच का रूपरेखा बदलेगी। न्यू बैटर मैदान पर सतीश आएंगे, जवाबदारी बड़ी है। 5 चेंडू 21 धावन की गरज है। धोनी संगाला देव हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाइयां। बिग फाइट वाला ये मुकाबला है। रोहन गेंदबाजी पर है, एक बड़ा नाम है टेंशन में, मगर गेंद हवाई सफर कर रही है, गेंद हवा पर है, खिलाड़ी आ रहे कैच के नीचे, ले लिया कैच, बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन।
बड़े नाम का डंका बजाते हुए अपनी गेंदबाजी पर। ये भिवंडी के सितारे तारे आपको देखने को मिल रहे हैं और वाकई में दोस्तों लाजवाब खिलाड़ी। इससे पहले भी आपने मुकाबले में देखा था अमित दाफेदार, उसके बाद मुन्ना खान को, बड़े बड़े सितारे इस टेनिस के। और दोस्तों इस टूर्नामेंट में हर खिलाड़ी चाहता है कि हमारी मैदान पर कदम में आए और अपना खेल का जलवा बिखरा जाए। आने वाली 4 गेंदें 21 है, 3 बड़े शॉट चाहिए, मगर आप हवाई सफर में आपको चारों गेंदों को हवाई सफर करना होगा। स्पेशल सिक्युरिटी आहे, मॉकड्रिल आहे, मॉकड्रिल चालू आहे, कोणी घाबरू नये. कारण कधीही सुद्धा काही होऊ शकते, त्यामुळे थोडा मला वाटतं उद्याचा संघ असेल तो. जतीन त्यांना सांगायचं आहे त्यांची मॅच उद्या आहे, पंच उद्या आहे त्यांची मॅच. हो, द हेमेंद्रची भाषा समजलेली आहे त्यांना, त्याने नीट समजवलेलं आहे त्यांना. त्यांचा सामना उद्या सकाळी 11 वाजता आहे. जायचं आहे आपण मैदानाच्या बाहेर. चालू सामन्याकडे 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. डावकऱ्याचा फलंदाज जोरकस फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा मोठा फटका खेळण्याचा. आणि इथे मला वाटतं हॅट्रिक झालेली आहे गोलंदाजामार्फत. गोलंदाजाचं नाव आहे रोशन. मिडविकेटच्या दिशेने आणि चांगला झेल पकडला आहे बाउंड्रीलाईनच्या दिशेने. बघायचं आता 3 चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाते क्षेत्ररक्षकाच्या हातात. फक्त एकच धाव आणि जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे तो संघ नाम्या बॉईज मोरेगाव चॅलेंजर. पुढचा चेंडू जोरदार फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा गडी बाद झालेला आहे. 4था गडी बाद केलेला आतापर्यंत या षटकामध्ये रोशन यांनी. अरे भाई क्या मीटिंग चल रही है जहीर भाई, ये क्या है? कल कौन से अंदाज में फील्डिंग होगी और कौन से अंदाज में गेंदबाजी, वो चर्चा हो रही है मैदान पर. इनका मैच ये ग्राउंड पे नहीं है भाई. पंचांकडे जात आहे बालत्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सामन्यातील. बघायचं आहे चोरकस फटका, परंतु नाहीये. इथे विजय झालेला आहे तो विरार फायर नाम्या बॉईज संघ. आणि विजय संघाचे अभिनंदन. तसंच विरार फायर ब्रिगेड संघ या स्पर्धेत आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. 32 धावांचं आव्हान होतं, फक्त 13 धावा बनवू शकला विरार फायर ब्रिगेड संघ. आणि नाम्या बॉईज संघ आरामात पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे त्यांनी. निनाद स्पोर्ट विरार विक्रोली टीम कप्तान, चलिए अगर क्या टॉस का निर्णय आया तो जल्द से जल्द मैदान पर आ जाइए प्लीज. चला, ज्या संघाला नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल त्यांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण सलामीची जोडी सुद्धा आलेली आहे मैदानात. धन्यवाद दोन्ही संघ. कारण जो वेळ मधला वेळ असतो तो कमी खर्च व्हावा याची दक्षता घेतली जाईल. बघायचं आहे कशा प्रकारे रोशन यांनी हॅट्रिक घेतली. आपण पाहू शकता DBNच्या स्क्रीनवर.
आणि सुरेख असा एक झेल पकडलेला आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. डावखुरी आता फलंदाज असल्याकारणानं चांगला बॅलन्स आपल्या शरीराचा समतोल सांभाळून एक सुरेख असा झेल पकडला त्या क्षेत्ररक्षकाने आणि जवळजवळ 4 गडी बाद केले ह्या शेवटच्या षटकामध्ये. पंच कोणचं निनाद स्पोर्ट्स विक्रोली आणि श्रेयांश स्पोर्ट्स विरार या दोन संघादरम्यान आता होणारा सामना. कोणाची बॅटिंग आहे कोणाची फिल्डिंग आहे रे? निनाद स्पोर्ट्स विक्रोली संघ प्रथम फलंदाजी करणार आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते श्रेयांश स्पोर्ट्स विरार संघाला. बघायचं आहे 3 षटकाचा सामना आहे. जहीरभाई आतापर्यंत आपण बरेचसे सामने बघितलेले आहेत. दुपारच्या सत्रात मी सुद्धा होतो. त्यानंतर आपण हे समालोचन कक्ष नेहमीप्रमाणे सांभाळलेला आहे. त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद. नेहमीच आपण या स्पर्धेमध्ये आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला देता. तसेच दुपारी भरत राऊतसुद्धा होते, विपुल आणि सुशांत हे सर्व समालोचकांचे आभार की. आणि या स्पर्धेमध्ये आम्ही नेहमीच आव्हानच करत असतो की जे कोणी नवशिके समालोचक असतील ज्यांना समालोचन करण्याची संधी मिळत नसेल त्यांनी खुशाल इथे येऊन आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तशा प्रकारची संधी आपल्याला या मैदानाने दिलेली आहे प्रत्येक वेळी आणि दिली जाईल. चला चालू सामन्याकडे. निनाद स्पोर्ट्स विक्रोली आणि श्रेयांश स्पोर्ट्स विरार. निनाद स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडी तुषार आणि राज स्ट्राईकला आहेत, तुषार नॉन स्ट्राईकला आहेत आणि गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू फिरून खेळलेला आहे. चेंडू गेलेला आहे मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि फक्त एकच धाव. चांगली फेकी, चांगली